महायुतीनं 6 महिन्यांमध्ये 7 यू-टर्न घेतलेले आहेत। शिक्षण विभागानं महायुती सरकारला तोंडावर पाडलेलं आहे। राज्य सरकारमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आलेला आहे। तसंच या विभागानं 6 महिन्यांमध्ये कोणत्या निर्णयावर पलटी मारली ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिलीपासून 3ऱ्या भाषेची सक्ती, 12वीच्या प्रवेशपत्रावर जातीचा उल्लेख, मध्यान्ह भोजनामध्ये गोड पदार्थ, शालेय गणवेश वितरण केंद्रीय स्तरावरूनच, तर पाठ्यपुस्तकामध्ये कोऱ्या पानांचा समावेश असणं आणि अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी या सगळ्या निर्णयांवरून यू-टर्न फिरवलेला आहे, यू-टर्न घेतलेला आहे आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिक मागास आरक्षण देण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं होतं। मात्र हा सुद्धा निर्णय अजून झाला नाहीये। विषयातला त्याच्या अध्यक्षतेखाली तुम्ही समिती नेमता, तज्ञ कोण आहेत त्यांची नावं जाहीरच करत नाही। आम्ही तुम्हाला मोठी यादी पाठवलेली आहे, त्यातली नावं घेतली की नाही आम्हाला अद्याप ठाऊक नाही। आम्ही म्हटलं होतं की व्यवहार जरा पारदर्शी करा ना सरकारचा। आमचं सरकार आहे, आमच्यासाठी आहे, आम्हाला ठाऊक असायला आम्ही निवडून दिलेलं आहे। आम्हाला तर कळायला पाहिजे आमच्या मुलांचं काय होतंय, तुम्ही त्यांच्यावर काय लादताय, काय लादलं जायला नको आहे। तज्ञ तुम्ही आहात का प्रत्येक गोष्टीमधले? हे सरकार स्वतःला तज्ञ समजताय, प्रशासन आणि मंत्री एवढेच तज्ञ आहेत फक्त।